स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। दंगेखोरांकडून नुकसान भरून काढणार, नुकसान भरलं नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। तर सोशल मीडियावरती पोस्ट टाकणारे हे सहआरोपी। कोरोनातील आयत लिहिलेली चादर जाळण्याची अफवा पसरली, सोशल मीडियातून अपप्रचार झाल्यानं जमाव जमला, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। नागपुरातल्या हिंसाचाराबद्दल देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी माझा विजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं संशय। नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी, इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू। काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने घेतला नागपूर हिंसाचाराचा आढावा, कोरोनातील आयत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची मागणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक केलेल्यांची संख्या आता 105 वर, 10 गुन्ह्यांमध्ये 1200हून अधिक दंगलखोरांवर विरोधात गुन्हे दाखल। प्रशांत कोरटकर दुबई नव्हे तर भारतातच असल्याची कोल्हापूर पोलिसांच्या तपासात अधिकाऱ्यांना शंका, कोरटकरचे दुबईतले फोटो 2023 मधले असल्याची माहिती। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा पोलिसात अर्ज, कोरटकरच्या कथित पलायनाचे फोटोही व्हायरल झाल्यानंतर अर्ज दाखल। अजित पवार जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांची तीव्र नाराजी, विविध संस्थांची कारणं काढून होत आहेत भेटीगाठी, राऊतांची टीका तर सोडून गेलेल्यांशी आम्ही बोलतही नाही, राऊतांचा हल्लाबोल। मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका पोलीस प्रशासनाची परवानगी, महापालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावर राज ठाकरे काय बोलणार याकडे उत्सुकता। आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।